कास पठार. महाराष्ट्रात अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत, पण त्यामध्ये निसर्गाने जणू रंगांची उधळण केलेले ठिकाण म्हणजे कास पठार. याला फुलांचे पठार असेही म्हणतात. हे पठार सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सातारा शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. कास पठाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे दरवर्षी पावसाळ्यानंतर हजारो प्रकारची रानफुले फुलतात. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण पठार रंगीबेरंगी फुलांनी झाकलेले दिसते. जणू निसर्गाने स्वतःच एक सुंदर गालिचा अंथरलेला आहे असे वाटते. कास पठाराला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठे महत्त्व आहे. सन 2012 मध्ये युनेस्कोने पश्चिम घाटातील जैवविविधतेचा भाग म्हणून याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. यामुळे कास पठाराचे महत्त्व आणखी वाढले. या पठारावर जवळपास 800 पेक्षा जास्त प्रकारची वनस्पती आणि फुलांचे प्रकार आढळतात. यामध्ये सोनकी, टोपली करवी, तेरडा, स्मिथिया, कंदील फूल यांसारखी अनेक दुर्मिळी रानफुले पाहायला मिळतात. काही फुले तर फक्त कास पठारावरच आढळतात. कास पठाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली जैवविविधता. येथे विविध प्रकारचे कीटक, पक्षी आणि लहान प्राणीही आढळतात. त्यामुळे हे ठिकाण निसर्ग अभ्यासक, संशोधक आणि पर्यटकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. कास पठाराच्या जवळच कास तलाव आहे. हा तलाव सातारा शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. तलावाच्या आजूबाजूला असलेला निसर्ग खूप सुंदर आणि मनमोहक आहे. दरवर्षी हजारो पर्यटक कास पठार पाहण्यासाठी येतात. मात्र पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे निसर्गाचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे झाले आहे. म्हणूनच येथे प्रवेशासाठी काही नियम करण्यात आले आहेत. पर्यटकांना ठराविक मार्गानेच फिरण्याची परवानगी दिली जाते, जेणेकरून फुलांचे आणि वनस्पतींचे नुकसान होऊ नये. कास पठार आपल्याला निसर्गाचे सौंदर्य आणि त्याचे महत्त्व शिकवते. निसर्ग आपल्याला किती सुंदर भेट देतो हे येथे आल्यावर कळते, पण त्या निसर्गाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. आजच्या काळात पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपण निसर्गाची काळजी घेतली नाही, तर अशी सुंदर ठिकाणे भविष्यात नष्ट होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.